वेदाचं सार असणारा तुकोबारायांचा गाथा आणि त्यामधला हा 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल आणि सुरू असलेलं हे 6वं पद नाचू कीर्तनाचे रंगी नवी मुंबई अंतर्गत. आता ज्यांनी नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी अशी दवंडी अशी पताका पूर्ण भारतभर नवे पूर्ण जगभर पसरवली असं म्हणायला काही हरकत नाही. असे असणारे भगवान पांडुरंग परमात्म्याचे गडिवाळ भक्त शिरोमणी श्री नामदेव यांचा संजीवन समाधी स्वर आणि त्यातल्या त्यात आपल्यासाठी दुर्गशर्करा योग म्हणजे उद्यालाच संत शिरोमणी सावता महाराज यांचा सुद्धा समाधी सोहळा आणि त्याच नियमाने अनुषंगाने आज आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. सज्जनो, आपलं भाग्य आहे की आपण संतांचे उत्सव साजरे करतो. कारण हे आपलं भाग्य आहे असं म्हणावं लागेल. कारण संतांचे उत्सव हे देवाने देखील साजरे केलेले आहे. असो, आजचा जो अभंग आहे या अभंगातील प्रतिपाद्य विषय आहे. तुकोबाराय सांगतात, धन्य भाग्य जालो तरीच ऐशा भाग्य जालो तरीच धन्य जन्मालो. मी जन्माला येऊन अशा पद्धतीने जर जगलो तरच माझं जन्माला येणं धन्य. कशा प्रकारे? डोळे तळे पायरी, ज्या पायऱ्या असतात मंदिराला तरी नाही, तुकोबाराय सांगतात डोळे तळील पायरी म्हणजे एकदम तळाची पायरी म्हणून मला राहायचं. कारण संत पाय देतीवरी जर असं जगलो तरच मी स्वतःला धन्य मानतो. त्या पायरीवर जाण्याचं कारण काय? त्या ठिकाणी काय प्राप्त होतं?
असे असणारे दोन भगवत भक्त, एक भक्त शिरोमणी तर एक संत शिरोमणी, आणि दोघांचा संजीवन समाधी सोहळा आज आपल्या भाग्यात आहे. सज्जनो, आपल्या मराठी वर्षाचे 12 महिने आणि त्यातला सुरू असलेला हा आषाढ महिना, आणि आषाढ महिन्यातली आजची जी तिथी आहे ती म्हणजे त्रयोदशी. खूप महत्वाची आहे, धन्य आहे. आजचा दिवस धन्य आहे. त्याचं कारण आहे सज्जन, कारण आजचा दिवस जो आहे हा सोन्याचा आहे. आज दिवस झाला धन्य सोन्याचा झाला. आजचा जो दिवस आहे तो कसला झाला? सोन्याचा झाला. धन्य दिवस आहे झाला सोन्याचा. 16 भक्तांचा आरंभीला. आपण संतांचे सोहळे करतो, यात विशेष नाही. सर्व संतांचे सोहळे, सर्व संतांचे समाधी सोहळे स्वतः देवाने केलेले आहेत. त्यातल्या त्यात आजचे भक्त शिरोमणी नामदेवराय एकटे नाही, त्यांच्या घरातले 13 जण आणि एक संत श्रेष्ठ जनाबाई 14 आणि त्यांची एक सुनबाई ज्या गरोदरासाठी बाळंतपणासाठी माहेर गेल्या होत्या, त्यांचा असा 15 जणांचा समाधी सोहळा देवाने केला. अजून पुढे जाऊन जर बोलायचं झालं, संत शिरोमणी सावता महाराज. जर आपण पंढरपूरला नेहमी जातो नाही का, एक विशेष आहे संत शिरोमणी सावता महाराजांचा. सावता महाराजांचा पालखी सोहळा पंढरपुरात येत नाही. सावता महाराजांची पालखी पंढरपूरला येत नाही. आजच्या दिवसाला नवे जी एकादशी दशमी झाली आता, त्या दिवसाला स्वतः देवाची पालखी देवाचा रथ आरणला. कारण हा 4 दिवसाचा सावता महाराजांचा समाधी सोहळा स्वतः देव तिथं करत आहे. विठाला काही ब्राह्मण मंडळी संत महात्मे तिथं बोलत असताना नामदेवरायांनी ऐकलं की वाल्मिक महर्षींनी शतकोटी रामायण केलं, शतकोटी श्लोकांचं रामायण केलं. मग नामदेवरायांना जरा राग झाला. मी देवाच्या इतक्या जवळचा लढीवाळ भक्त असताना सुद्धा देवाची स्तुती करण्याकरता एक अभंग निवडले आणि तिथल्या तिथं लगेच ताबडतोब प्रतिज्ञा केली. देवासमोर गेले, देवा असं असं ऐकलंय, खरं आहे का? हो खरं आहे. वाल्मिक महर्षींनी शतकोटी रामायण दिले. मग मी सुद्धा प्रतिज्ञा करतो की आजपासून पुढे तुमचे शतकोटी अभंग तयार, शतकोटी अभंग करेन. देवा म्हणाले, नामदेवा अरे देवाचं आयुष्य जास्त होतं आणि आताचं आयुष्य कमी आहे. म्हणतात काही माहिती नाही, जो मी आता प्रतिज्ञा केलेली आहे, जो निर्णय घेतला आहे तो कसा पूर्ण करायचा हे तुझ्या हातामध्ये. आणि बघता बघता सज्जन 96 कोटी अभंग झाले. 1 कोटी म्हणजे 100 लाख नाही. 1 कोटी म्हणजे 100 लाख सगळे शिकलेले आहेत. 1 कोटी म्हणजे 100 लाख असे 100 कोटी अभंग नामदेवरायांनी करण्याचे प्रतिज्ञा. 96 कोटी अभंग झाले. राहिलेले 4 कोटी अभंग लिहिण्याकरता तुकोबाऱ्यांचा होणार. विठाला
सावता महाराजांनी आपले डोळे मिटले, डोळे झाकले आणि त्या ठिकाणी देवाने सावता महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि सावता महाराजांना समाधी दिली. या ठिकाणी स्वतः भगवंत परमात्म्याचा रथ पालखी सावता महाराजांना समाधी देण्याकरता आजच्या दिवसाला अरण या गावी पोहोचलेली आहे. विठ्ठल कामं केली आहे, सर्व संत महात्म्यांची कामं केलेली आहेत, सावता महाराजांची सुद्धा कामं केली आहेत. काय कामं केली? माया सावत्याशी भरपूर लागे. आता आपण आगरी लोक नाही का, काही आपली विदर्भ मराठवाड्यातली लोक आहेत, त्यांची शेती असते. आपण भले मिठाची शेती केली, कोळी लोक माशाची शेती करतात, पण तरी सुद्धा आपल्या काही आगऱ्यांनी भाताची, गव्हाची, कसली पिकांची शेती केलेलीच आहे. तर नवीन मुलांना समजणार नाही. खुरपणी त्यांना फक्त विज्ञान आणि भूगोलाच्या पुस्तकातच माहिती खुरपणी नाही का. ते खुरपणीने सावता महाराज पीक काढत होते. पीक आता सावता महाराजांचं काम करायला सावता महाराज देवाचं नामस्मरण करत करत त्या ठिकाणी पीक काढतात. पाटलं देव आले, देवाने बघितलं, अरे रे आमचे सावता महाराज पीक काढत आहेत. काय बघता, देवाने स्वतःचं खुरपणं स्वतःच आणलं होतं, तिथं शोधत नाही बसले. आणि काय कमी आहे देवाला, हा क्षणभर न लागतं लगेच हातात खुरपण तयार होतं. देवाने लगेच खुरपणी घेतली हातात आणि ते वाळ्या सावत्यासह खुरपू लागले. अशा प्रकारे सावता महाराजांची सेवा आयुष्या भाग्य तीन अवतारामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांनी देवाची सेवा केली. देवाचं सानिध्य सावता महाराजांना लाभलं. एक जनक राजा, एक जावईच होते नाही का. प्रभू रामचंद्र सावता महाराजांचे जनक राजा जावई होते, पण भक्ती करायला मिळाली नाही पाहिजे तशी सेवा देवाची करायला मिळाली नाही. दुसरा कृष्ण अवतारामध्ये पेंद्या झाले. पेंद्या असताना देवासोबत रोज भांडण, रोज एक दिवस वाया. आपण जर देवाशी भांडायला गेलो तर मंदिरातला पुजारी पहिले आपल्याला वाया घालतो. हा गोपाळांचा हा पेंद्या. आणि आत्ताचा जो अवतार कलियुगातला तो म्हणजे संत शिरोमणी सावता, ते सुद्धा भाग्य घेऊन जगले. आज ज्यांचा संजीवन आणि पुढं काय, तुमच्या नाम माझे भरते मारिलेला. भरताने रामप्रभूंच्या भावाने काय केली, मला लात मारली. तेव्हा माझं नाव काय होतं, मंथना नाही का. पुढे द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला. द्वापारी युगामध्ये कृष्ण भगवान परमात्म्याची सेवा करण्याकरता उद्धव होऊन अवताराला आले. आणि तेव्हा जनाबाई कोण होते, हो तुमच्या नाम माझे देव उद्धार पै केला. तेव्हा मी कंसाच्या राज्यातली कोण होती, कुब्जा दासी. देव आले गोकुळात आणि माझं काय केलं, उद्धार केला. देवाने मंथरेचा उद्धार केला, कुब्जेचाही उद्धार केला. आता आलं कलियुग. कलियुग नामदेव विठ्ठल चिंतन. कलियुगामध्ये भगवंत परमात्मा विठ्ठलाच्या चिंतनामध्ये नामदेव महाराज म्हणून अवताराला आहे. त्याचे सेवेला दासी जन्मली जनी ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित विठ्ठला. या कलियुगामध्ये सुद्धा अवताराला
सज्जनो, ह्या देवाला जी नावं पडलेली आहेत ती नावं अशीच नाही, त्यांची वेगवेगळी कारणं आहेत, काहीतरी इतिहास आहे. ह्या देवाला पांडुरंग का म्हणतात त्याचाही इतिहास आहे. केशवराज का म्हणतात तर पंढरपूरला गेल्यानंतर आता आपल्यापैकी कारगिऱ्यांपैकी बरेच जण नामदेव महाराजांचा जो वाडा आहे त्या ठिकाणी गेले असते. बसलेल्यांपैकी कोण गेले का? जात जायचं थोडं थोडं महाद्वारातनं समोरला आल्यानंतर राईट मारला की थोडं पुढे गेल्यानंतर तिथं विने गल्लीमध्ये नामदेव महाराजांचा वाडा आहे. त्या ठिकाणी केशवराज म्हणजे विठ्ठल परमात्म्याची जी मूर्ती आहे केशवराज, ज्याची पूजा अर्चा नामदेव महाराज करायचे, ती मूर्तीची पूजा अर्चा आजही नामदेव महाराजांची 16, 17, 18 तिन्ही वंशज हजर आहेत तिथं विठ्ठला. आणि ह्या चौथ्या युगामध्ये तर डबल अवतार नामदेवरायांचा सुद्धा आणि तुकोबारायांचा सुद्धा अवतार. आणि असे असणारे भक्त शिरोमणी नामदेवराय, त्यांचा जर आपण इतिहास पाहिला तर नरसिंह मेहता मध्ये ते पूर्वी त्यांचे आई वडील राहायचे. आपल्या मुलाला म्हणजेच नारा महाराज म्हणजे नारायण महाराजांना आपली जन्मपत्रिका किंवा आपला इतिहास सांगत असताना नामदेवराय स्वतः वर्णन करतात की कल्याणचा शिंपी हरिभक्त गोमा, त्याची कांता उमा हरिभजन. कुठला? कल्याणीचा. कल्याणी म्हणजे कुठल्या मुलीचं नाव नाही बरं का. कल्याणीचा म्हणजे कल्याणचा. कोणता? कल्याणचा. आपल्याला एकच कल्याण माहिती आहे नाही का, डोंबिवलीचा. नाही, ते कल्याण नाही. जसं आता बहुतेक जणांना माहिती आहे कुठे एकच ठिकाणी आहे का आहे तर मालकाचा किती असं विचारलं किती माणसं येतील, काय नाही, हजारो लाखोच्या संख्येने येतील, व्यवस्था करायला लागेल, नवरदेवाचं वराड नाही मोठा आहे. आता देवच मेन त्या ठिकाणी आहे तर देव काही वराती कमी घेऊन आले नाही का. पण महाराज ज्यावेळेस वरात आली त्यावेळेस कोणही नाही, दामा शेट्टी, वनाई माता, नामदेवराय, त्यांची बहीण, 4-5 जण होते. गावात त्यांनी तिथं राजाई मातेच्या घरी जाऊन सांगितलं, तुम्हाला सांगत होतो नवरदेवाच्या घरची विचारपूस करा, नाही केली, बघा चला 4 ते 5 माणसं आले. महाराज असं जसे ते बघायला आले, देवाने फक्त एक ऑर्डर सोडली, सगळे रिद्धी सिद्धी देव इंद्र चंद्र वरुण देव सगळे ब्रह्मा विष्णू सगळे तिथं हजर. महाराज एवढं वरात पाहून सगळे खुश झाले. पण मध्यस्थी कोण होते? देव होते. राजाई माता पण भगवत भक्त होते, त्यांना देवाचं रूप कळालं होतं. हे दुसरे तिसरे कारकून नाही, हे स्वतः देव आहे. आणि मग सर्व लग्न कार्य आटोपल्यानंतर विचारलं जे मध्यस्थी कारकून होते ते कुठं, काय नाही ते उत्तर झाले. महाराज राजाई मातेला माहिती होते भगवंत परमात्मा ऐशे भाग्य नामदेवरायांचीच नाही तर नामदेव महाराजांच्या कुटुंबाची सेवा देवाने केली. प्रतिज्ञा 100 कोटी अभंगाची पूर्ण करण्याकरता देवानेच हातभार लावला. ऐशे भाग्य जानो. नवे पुढे नामदेवरायांवर जे काही बिकट प्रसंग आले, परिसा भागवताचं परिस नामदेवरायांनी चंद्रभागेत फेकून दिलं, ते परिस त्या परिसा भागवताला मिळावं म्हणून संपूर्ण वाळवंट परिस करून टाकलं. ऐशे भाग्य जानो. नामदेव असं भाग्य या ठिकाणी जगले. साधे सुधे भक्त नाही महाराज. महाराज तीर्थयात्रा करायला ज्ञानोबाराय त्या ठिकाणी विनंती घेऊन आले आणि ज्ञानोबारायांनी देवाला विनंती केली की देवा तीर्थयात्रा करावी, असा मनामध्ये मानस आलेला आहे, इच्छा निर्माण झालेली आहे. आणि तेवढ्या करता नामदेवरायांची संगती प्राप्त व्हावी ही मनामध्ये इच्छा आहे. महाराज आता स्वतः ज्ञानोबाराय नामदेवरायांच्या संगतीची इच्छा करतात, त्यांना नकार कसा द्यावा. देवाने लगेच होकार दिला नाही. नामदेवरायांना समजायला सुरुवात केली. नामदेवराय म्हणतात देवाने जाणार नाही, माझ्याने तुझं जेवढं जमतं तेवढंच मला भरपूर आहे. मी दुसऱ्या कुठल्या तीर्थाला जाणार नाही,
कुठल्या क्षेत्राला जाणार नाही, दुसऱ्या कोणाच्या सोबतच जाणार नाही. मग देव सांगतात, तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. स्वतः देव सांगतात, ज्ञानोबा दुसरे तिसरे कोणी नाही. ज्ञानोबा म्हणजे काय आहे? माझा आत्मा आहे. जसं वेगवेगळे सुख आपण भोगतो नाही का, आपल्याला वेगवेगळे सुख आहे. गाडीचं नामदेवरायांनी तुकोबारायांनी तेव्हा धुळे तळील पाय. कारण कधी कधी आपणच बघा ना, मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर आपल्याकडे जर वेळ नसेल तर आपण वरच्या पायरीला जातो का? सहज विचार करायचा झाला, आपण वरच्या पायरीपर्यंत जात नाही. जवळची जी खालची पायरी आहे त्याच्यावर पण जात नाही, त्याच्या बाजूलाच खालीच उभा राहतो आणि देवाचे दर्शन. महाराज जसे नामदेवराय हुशार, देवाकडे काय मागावं तसं तुकोबाराय सुद्धा हुशार. जसं नामदेवरायांनी पायरीची जागा मागितली, तुकोबारायांनी सुद्धा रुळे तळील पायरी संत पाय देते वरी. संत महात्म्यांची पायधूळ माझ्या मस्तकाला लागावी, संतांचे चरण माझ्या मस्तकाला लागावे एवढ्या करतात रुळे तळील पायरी ऐशा भाग्य झालं. देवाने ही विनंती सुद्धा मान्य केली. नामदेवरायांच्या सहकुटुंब त्यांना पायरी जवळ आणि म्हणून नामदेवरायांचे जे पायरे आपण तिथं एकाचं दर्शन घेत नाही, 15 संत महात्म्यांचं दर्शन घेतो. किती? 15. विठाला तिथं काय होतं का? ती जागा का मागितली? कारण सेवा करू नित्य नाचू महाबळ. नाचत असताना नुसतेच नाचतात का? गजर करत नाचतात ना, गजर करत नाचतात ना, भजन करत नाचणं. आता आपण पावली खेळतो, तुम्हाला नुसतं सांगितलं खेळा पावली, नाही टाळ नाही, पटवाळात नाही, भजन तुम्ही खेळायला पावली, तो आनंदच नाही, नाही का? म्हणून त्या ठिकाणी ते जे भक्ती सुख आहे, ते जे प्रेम सुख आहे, ते आम्हाला उपभोगायचे. म्हणून पायरीची जागा. प्रेमामृतपार प्रेमामृतपार होईल चरण रजे स्नान. तिथं प्रेमामृताचं पान म्हणजे भजनाचा आनंद आम्हाला घेता येईल म्हणून पायरीची जागा. आता थोड्या दिवसापूर्वी आपल्या काकांनी कीर्तनात बोलत असताना बोलून गेले कोणकोण्याला का काही माता मावल्यांना काका कुठेही बसायला सांगत नाही. त्याचं कारण हेच आहे महाराज, कितीतरी महात्मे त्या पंढरपूरच्या वाटेवर चालत असतात पण आपल्याला ते कळत नाही. आपल्या बरोबर अनेक महात्मे असतील न कळत आपल्या बाजूने जाते. त्यांची चरणधूळ जर आपल्या शरीराला लागली तर आपलं कल्याण होईल. हीच चरणधूळ आपल्याला प्राप्त व्हावी म्हणूनच रोडे तळील पायरी देवाने ती प्रतिज्ञा पूर्ण केली. त्याच्यामुळे काय झालं की होईल चरण रजे स्नान, स्नान होईल. आणि असं जर सुख मला प्राप्त झालं, तुकोबाराय सांगतात, नामदेवराय सांगतात, जर हे जर सुख मला प्राप्त झालं तर माझे जे काही दुःख आहे ते सगळे दुःख नाहीसे होतील शेवटचे. तुका म्हणे
Deus.
जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व संतन की जय नामदेव महाराज भक्त शिरोमणी नामदेव महाराज जय संत शिरोमणी सावता महाराज की जय श्री विठ्ठल रखुमाई सेवा वारकरी मंडळ श्री ज्ञानदेव तुका भक्त शिरोमणी नामदेव महाराज की जय. हा आम्ही आपल्या गावातील भूषण हरिभक्तपरायण मृदंगमणी 1008 धनंजय महाराज वेटा यांचा सुद्धा सत्कार माऊली करत आहेत. या उठा. अरे उठ 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 सुट उठ सुट. हा कोण राहिले? मीच राहिले. रामकृष्ण विद्या कुंडली भक्त शिरोमणी नामदेव महाराज चला स्वयंपाका करता या ठिकाणी धन्यवाद. त्यानंतर नाव नाही सांगला. धन्यवाद महाराज आणि आदिनाथ महाराज. विशेष करून मला आदिनाथ महाराज यांना पाहुणे म्हणून त्यांचा सन्मान करायचा होता. जो आहे तो आपल्या घरी निघून गेला, पण आदिनाथ आपल्याशी अजूनपर्यंत जोडलेला आहे बरं का. आदिनाथ माऊली अजूनपर्यंत गेलेले आहे, म्हणून मला त्यांचा सन्मान करावा असं वाटतं. म्हणून या ठिकाणी आमच्या श्री विठ्ठल रखुमाई सेवा वारकरी मंडळाच्या वतीने यांचा सन्मान करणं. आपला काय सांगता अजून झाला नाही, अजून सांगतानंतर 5 दिवसानंतर होणार आहे. सर्वांनी महाप्रसादासाठी वर जायचं. रामकृष्ण पाया पडायला यायला पाया पडतंय. बघ ना कमाल आहे. खाली गेलते काय करावं आता सांगतोय कमाल आहे. द्यावं लागेल ते तुमच्या दासीचा दास करणे. हा हा काहीतरी भाग घ्यायचे त्याच्यात.